शुक्रवारी 17 एप्रिलला इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी जाहीर केलं होतं की स्ट्रेट ऑफ होर्मुझ कमर्शियल जहाजांसाठी खुला असेल. या जहाजांच्या सुरक्षित प्रवासाची काळजी इराणकडून घेतली जाईल असंही अराक्ची यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट टाकून इराणचे आभार मानले होते. स्ट्रेट ऑफ होर्मुझ वाहतुकीसाठी सज्ज असल्याचं ट्रम्प म्हणाले होते. मात्र या घोषणेच्या फक्त 2 दिवसांनंतर स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये मोठी घटना घडली आहे. शनिवारी 18 एप्रिलला होर्मुझ मार्गे जाणाऱ्या 2 भारतीय जहाजांवर प्रचंड गोळीबार झाला. महत्त्वाचं म्हणजे या जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी असताना ही घटना घडली. गोळीबारानंतर या जहाजांना आपला रस्ता बदलावा लागला. या घटनेनंतर भारत सरकारनं दिल्लीतल्या इराणच्या राजदूताला बोलावणं धाडलं. यामुळे आता भारत आणि इराणमध्ये तणाव वाढलाय. पण नक्की घडलंय काय? स्ट्रेट ऑफ होर्मुझ खुला झाल्यानंतरही भारतीय जहाजांवर गोळीबार कसा झाला? हा गोळीबार केला कोणी? यानंतर भारत आणि इराणमध्ये तणाव कसा वाढलाय आणि यामुळे आता पुन्हा युद्धाला सुरुवात होईल का? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी नेमकं घडलं काय ते सांगतो. तर शुक्रवारी इराणनं स्ट्रेट ऑफ होर्मुझ खुला झाल्याची घोषणा केली. त्यानंतर शनिवारी काही मालवाहू जहाज होर्मुझचा मार्ग पार करण्याच्या प्रयत्नात होती. पीटीआयच्या रिपोर्टनुसार 14 मालवाहू जहाज भारताच्या दिशेने येत होती. त्यात काही भारताची होती तर काही अन्य देशांची होती. पण ही जहाज होर्मुझमध्ये येताच गोळीबार सुरू झाला, ज्यामुळे या जहाजांना माघारी यावं लागलं. यामध्ये भारताचा ध्वज असलेल्या 2 जहाजांवर जोरदार गोळीबार झाला. त्यापैकी एक मालवाहू जहाज होतं ज्याचं नाव जगर्णव असं आहे, तर दुसरं तेलवाहू टँकर होतं ज्याचं नाव सॅनमार हेराल्ड असं आहे. मरीन ट्रॅकिंग डेटानुसार या जहाजांनी लारक आयलंड ओलांडल्यानंतर त्यांचा स्पीड कमी झाला. त्यानंतर त्यांनी युटर्न घेतला आणि ते माघारी फिरले. याचं कारण त्यांच्यावर झालेला गोळीबार. बीबीसीच्या रिपोर्टनुसार सॅनमार हेराल्ड हे जहाज पूर्णपणे तेलानं भरलेलं होतं. हे तेल इराककडून आलं असल्याची शक्यता आहे. या गोळीबारात जहाजावरच्या कोणाचाही मृत्यू झाला नाही, पण जहाजांचं थोडंफार नुकसान झाल्याची शक्यता आहे. या भारतीय जहाजांवर गोळीबार झाल्यानंतर 14 पैकी 13 जहाज तिथूनच माघारी फिरली. फक्त एक जहाज होर्मुझचा मार्ग पार करू शकलं. या जहाजाचं नाव देश गरिमा असल्याचं सांगितलं जातंय. हे तेलवाहू जहाज कच्चं तेल घेऊन मुंबईच्या दिशेने येते. रिपोर्ट्सनुसार या जहाजावर जवळपास 20 लाख बॅरल कच्चं तेल आहे. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ खुला असतानाही या जहाजांवर गोळीबार कोणी केला? तर हा गोळीबार झाला इराणकडून. समोर आलेल्या माहितीनुसार इराणच्या IRGCनं भारतीय जहाजांवर गोळीबार केला. या घटनेदरम्यानचा एक ऑडिओ मेसेजही समोर आलाय. हा मेसेज सॅनमार हेराल्ड जहाजाच्या कॅप्टनचा असल्याचं म्हणलं जातंय. जगभरातल्या शिपिंग वाहतुकीवर लक्ष ठेवणाऱ्या टँकर ट्रॅकर्स या वेबसाईटनं एक 30 सेकंदांची ऑडिओ क्लिप रिलीज केली. या क्लिपमध्ये सॅनमार हेराल्ड जहाजावरचे एक क्रू मेंबर इराणच्या नौदलाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं ऐकू येतं. हा क्रू मेंबर सेपाहा नेव्ही असा उच्चार करतो. IRGCच्या नौदलाला पर्शियन भाषेत सेपा असं म्हणतात. यावरून हे जहाज इराणच्या नेव्हीशी संवाद साधत होतं हे स्पष्ट होतं. या ऑडिओमध्ये ऐकू येतं की जहाजावरचा क्रू मेंबर IRGCला म्हणतो, मी मोटर टँकर सॅनमार हेराल्ड आहे. तुम्ही मला पुढे जाण्याची परवानगी दिली होती. तुमच्या यादीत माझं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण तुम्ही आता गोळीबार करत आहात. कृपया मला माघारी जाऊ द्या. एवढं बोलल्यानंतर हा रेडिओ मेसेज बंद होतो आणि त्यानंतर भारतीय जहाज माघारी फिरतं. म्हणजेच काय, तर या भारतीय जहाजाला स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून जाण्याची परवानगी मिळाली होती. ही परवानगी स्वतः इराणनंच दिली होती. पण ज्यावेळी या जहाजानं होर्मुझ पार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याच्यावर इराणकडूनच गोळीबार झाला. NBC न्यूजच्या रिपोर्टनुसार हे जहाज स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या ग्रीन एरिया म्हणजेच सुरक्षित भागातून प्रवास करत होतं. मुळात इराणनं युद्ध सुरू झाल्यानंतर होर्मुझमध्ये अनेक समुद्री माइन्स पेरून ठेवल्या होत्या. आता सीज फायर झाल्यानंतर या माइन्स बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, पण अजूनही सगळ्या माइन्स बाहेर निघालेल्या नाहीत. त्यामुळे इराणने जहाजांना होर्मुझमध्ये त्यांनी ठरवलेल्या सुरक्षित मार्गावरूनच प्रवास करण्यास सांगितलंय. भारताचं हे जहाज ग्रीन एरिया म्हणजे याच सुरक्षित मार्गावरून प्रवास करत होतं. मात्र तरी सुद्धा त्याच्यावर इराणकडून गोळीबार झाला, ज्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता या घटनेवर भारतानं कशा प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे? तर गोळीबाराच्या घटनेनंतर शनिवारी उशिरा भारत सरकारनं नवी दिल्लीतल्या इराणच्या राजदूताला तातडीचं बोलावणं धाडलं. भारत सरकारनं स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये भारतीय ध्वज असलेल्या जहाजांसोबत जे काही घडलं
याबाबत इराणकडे तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. भारताच्या परराष्ट्र सचिवांनी भारतीय जहाजांवर झालेल्या गोळीबाराबाबत चिंता व्यक्त केली. इराणनं भारताकडे येणाऱ्या जहाजांच्या सुरक्षित प्रवासाची खात्री दिली आहे, अशी आठवण सरकारने इराणी राजदूताला करून दिली. भारताचा मेसेज इराणी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला जावा आणि भारताकडे येणाऱ्या जहाजांच्या सुरक्षित प्रवासाची प्रोसेस लवकरात लवकर पुन्हा सुरू व्हावी, असं सरकारने इराणच्या राजदूताला सांगितलं. यावर इराणच्या राजदूतानं असं आश्वासन दिलंय की ते ही गोष्ट इराणी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतील. पण आता प्रश्न उभा राहतो की जर इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ खुला केला आहे, याबाबतची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे, तर मग इराणकडून हॉर्मुझमध्ये गोळीबार कसा झाला? तर हे सगळं हॉर्मुझवर कंट्रोल कोणाचा असेल यासाठी सुरू आहे. इराणला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा पूर्ण कंट्रोल आपल्याकडे हवा आहे. इराणचं म्हणणं आहे की ते हॉर्मुझमधून जहाजांना जाऊ देतील, पण त्यासाठी इराणची परवानगी लागेल. अमेरिकेचा याला विरोध आहे. इराणला काउंटर करण्यासाठी अमेरिकेनेही हॉर्मुझवर आपली नाकेबंदी सुरू केली आहे. ट्रम्प यांनी म्हणलं आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ व्यापार आणि वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला आहे, पण अमेरिकेच्या नौदलाची नाकेबंदी तेवढ्याच ताकदीनं सुरू राहील. ही नाकेबंदी तोपर्यंत असेल जोपर्यंत इराणसोबत अमेरिकेचा करार 100% पूर्ण होत नाही. इराणचं म्हणणं आहे की अमेरिका असं करू शकत नाही. जर अमेरिकेने हॉर्मुझमध्ये नाकेबंदी केली तर इराण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ खुला होऊ देणार नाही. सध्या याच मुद्द्यावरून इराण आणि अमेरिकेत पुन्हा तणाव वाढला आहे. या मुद्द्यावरून दोन देशांमध्ये पुन्हा संघर्ष सुरू होऊ शकतो अशी शक्यता दिसतीये. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांना जेव्हा भारतीय जहाजांवर झालेल्या गोळीबाराबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी पत्रकारांशी बोलताना थँक्यू एवढंच उत्तर देत यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. सध्या हॉर्मुझवर आपला कंट्रोल कायम राहावा यासाठी इराणनं हा गोळीबार केल्याचं म्हणलं जातंय. हॉर्मुझमधून जहाजं अमेरिकेच्या नाही तर इराणच्या मर्जीनं पास होतील हे इराणला दाखवायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे शांतता करार करण्यासाठी इराणचा अमेरिकेवर विश्वास नाहीये, त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडायला लागली. या घटनेनंतर भारत आणि इराणमध्येही तणाव निर्माण झालाय. आता भारत यावर काही ऍक्शन घेतो का? भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्याची परवानगी मिळते का? हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.